नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 1 एप्रिलपासून हे बदल होणारे आहे. आपण जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. नव्या कर प्रणालीनुसार 12 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. म्हणजेच 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. वापरात नसलेले UPI ID बंद होणार. गेल्या 12 महिन्यांपासून वापरात नसलेले UPI ID बंद केले जातील. फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमात बदल. लाभांशासाठी पॅन कार्ड आधार लिंक करणे आवश्यक आहे. पॅन आधार लिंक नसलेल्या कोणालाही 1 एप्रिलपासून लाभांश पेमेंट मिळणार नाही. लाभांश आणि भांडवली नफ्यावरून TDS वजावट वाढणार आहे. म्युच्युअल फंड डिमॅट खात्यासाठी नवीन नियम. KYC आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागणार. हॉटेल रेस्टॉरंट सेवांवर 18% GST. 7,500 प्रति दिवस दर आकारण्याच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर 18% GST लागू होणार. 1 एप्रिल 2025 पासून खात्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक. खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात. 50,000 रुपयापेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्वनोंदणी तपशील घ्यावा लागेल. हे आहेत 1 एप्रिलपासून नवे होणारे बदल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.